शिंदे परिसरातील ज्येष्ठ नागरिक संस्था शिंदे तालुका जिल्हा नाशिक ज्येष्ठ नागरिक संस्था कार्यालय भूमिपूजन सोहळा व रामकृष्ण झाडे अभिषेक चिंतन सोहळा बुधवार 5 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता मोठ्या आनंदाचा साजरा करण्यात आला। या प्रसंगी माननीय खासदार भास्कर भगरे तसेच कोंडाजी मामा आव्हाड नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित पार पडणार आहेत। त्याचप्रमाणे प्रकाश भाऊ वाजे यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या कार्यक्रमास सुरुवात झाली। या प्रसंगी सन्माननीय रामकृष्ण झाडे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या प्रसंगी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला। तसेच माननीय बाजीराव जाधव सरपंच ग्रामस्थ शिंदेगाव त्याचप्रमाणे सत्कार मूर्ती अभिष्ट चिंतन सोहळा प्रसंगी रामकृष्ण झाडे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या प्रसंगी गोरखनाथ बलकवडे, रतनशेठ चावला, निवृत्तीराम महाराज आरिंगळे, अशोक होळकर, नाशिक शेतकरी संघटनेचे सभापती संजय जाधव, भिकाजी कांडेकर, माजी सरपंच गोरख जाधव, रवींद्र जाधव, मनोहरजी कोरडे, पंडित बोराडे, श्रीराम गायकवाड, रमेश आवटे, सौरंजनाताई रामकृष्ण झाडे, ज्ञानेश्वर जाधव, जयश्री रोडे, नितीन जाधव, शिवाजी जाधव, राजाराम टे सर्व मान्यवर उपस्थित होते व सर्व मान्यवर सोबत सभासद यांच्या उपस्थितीत संत जनार्दन स्वामी कुठल्या शिंदेगाव तालुका जिल्हा नाशिक पुणे सर्व्हिस रोड येथे मोठ्या उत्साहात ठिकाणी संपन्न झाले। या प्रसंगी प्रथमतः या ज्येष्ठ नागरिक संस्था कार्यालयाचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले। त्याचबरोबर या प्रसंगी माननीय रामकृष्ण झाडे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला। त्याचबरोबर या ठिकाणी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया या प्रसंगी व्यक्त करून आपले सर्व सन्मान सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक, ज्येष्ठ मंडळी त्याचबरोबर परिसरातील सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी वरील कार्यक्रमाच्या निमित्ताने मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आलं। अल्पपहार या ठिकाणी घेण्यात आला। वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे दिली त्यासाठी खासदारांनी आपल्याला या ठिकाणी पैसेही त्या ठिकाणी मंजूर केलेले, परंतु शासनाने असा जी काढलेला आहे की गाव तेथे जागा ही गाव तेथे ज्येष्ठ नागरिक संघ हा त्या ठिकाणी असला पाहिजे आणि त्याच्यासाठी शासनाने जिथे जागा असेल त्या ठिकाणी शासनाने त्या ग्रामपंचायतीने महानगरपालिकेने या सर्वांनी त्या ठिकाणी ती उपलब्ध करून दिली पाहिजे आणि त्याला आमदारांच्या निधीमधून खासदारांच्या निधीमधून या ठिकाणी अनुदान हे आपल्याला त्या ठिकाणी मिळतंय याची सुद्धा आपल्याला जाण या ठिकाणी ठेवली पाहिजे। ज्येष्ठांच्या बाबतीत प्रामुख्याने खूप हाल ज्येष्ठांच्या ग्रामीण भागामध्ये जर बघितलं, शहरी भागाची परिस्थिती वेगळी आहे, ग्रामीण भागाची परिस्थिती वेगळी आहे। शहरी भागामध्ये नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांना पेन्शनच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना पेन्शन मिळते म्हणून फारशा समस्या त्यांच्या बाबतीत या ठिकाणी नाहीये। परंतु आपण जर ग्रामीण भागामध्ये किंवा आदिवासी भागामध्ये आपण या ठिकाणी गेलो तर निश्चित आपल्याला या ज्येष्ठांच्या संदर्भामध्ये ज्या अडचणी मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी तर अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे की त्याला एका ज्येष्ठाला त्या ठिकाणी त्याचा मुलगा किंवा त्याची सून किंवा नातू हे त्याचा सांभाळ करत नाही, त्याला कुठल्याही प्रकारचं आर्थिक बळ त्या ठिकाणी देत नाही, औषधाला पैसे वगैरे देत नाही आणि मग त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हाल होतात। परंतु शासनाने एक या संदर्भामध्ये एक संरक्षित कायदा या ठिकाणी केलेला आहे की असे जर कोणी असतील तर त्याला ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून या ठिकाणी संरक्षित केलं गेलं पाहिजे। पोलिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला कायदेशीर कार्यवाही त्याच्यावर झाली पाहिजे आणि त्या माध्यमातून त्याला त्याचं संरक्षित असलेलं आयुष्य हे त्या ठिकाणी निर्माण करून दिलं पाहिजे अशा प्रकारचे शासनाने सुद्धा। आणि अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम झाला ते माननीय प्रकाश भाऊ वाजे, त्याचप्रमाणे आपले खासदार मान्य भास्कर भगरे सर, कार्यक्रमाला उपस्थित असणारे कोंडाजी मामा आव्हाड, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि ज्यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी होत आहे केलेला आहे ते श्री रामकृष्ण झाडे आणि सौभाग्यवती रंजनाताई झाडे, संपूर्ण हे निमित्त एकत्रितपणे करून या ठिकाणी वाजे साहेबांनी दिलेल्या निधीचा आता हा कार्यालयाचं भूमिपूजन आहे आणि भूमिपूजन झाल्यानंतर आता उभं राहणारे कार्यालय आणि निश्चितपणे आताच आपल्याला दादांनी संपूर्ण माहिती याविषयी दिली। ज्येष्ठ नागरिकांची समस्या ही संपूर्ण जगामध्ये एक मोठी अशी समस्या आहे
अजून भारतामध्ये तरी फार गंभीर समस्या जरी नसली, आपल्याकडे तरुण मुलं हे आपल्या आई वडिलांना अजून सांभाळतात, आजी आजोबांना सांभाळतात, परंतु ज्यांना पेन्शन नाही, ज्यांना कुठल्याही प्रकारचं पैसे महिन्याला नसतात, अशा अनेक मागण्या, पेन्शनची मागणी सुद्धा या ठिकाणी केलेली आहे। आज आमदार सत्यजित तांबे हे अधिवेशनसाठी मुंबईला गेल्यामुळं मी ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही। त्यांच्या वतीने या ठिकाणी मी ज्येष्ठ नागरिकांच्या ह्या कार्यक्रमाला आणि आमचे रामकृष्ण झाडे आणि झाडेताईंच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला मला आमंत्रित केलं, त्याबद्दल सर्व संयोजकांचे मनापासून आभार मानते। आणि आमच्या झाडे साहेबांना चांगलं आयुष्य परमेश्वराने द्यावं। ते आता ज्येष्ठ नागरिक झालेले आहेत। आता ज्येष्ठ नागरिकांमध्ये ते आणि ताई हे गेलेले आहेत, तर निश्चितपणे ज्या ज्या सुविधा हव्यात, जे सगळं काही मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ते राजदरबारी निश्चितपणे प्रयत्न करतील। त्यांना चांगलं आरोग्य आणि त्यांना चांगल्या प्रकारचं एक आनंदी असं जीवन मिळावं अशी मी परमेश्वरच्या मी प्रार्थना करते। कार्यालयाच्या भूमिपूजन समारंभ आणि आपल्या सगळ्यांचे लाडके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष आमचे सहकारी मित्र रामकृष्ण झाडे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्याचप्रमाणे आपल्या गावातील अनेक विद्यार्थी MPSC परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले त्यांचा सत्कार समारंभ, अशा सगळ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड की ठीक आहे म्हणे लग्नाची तयारी सगळी झालेली आहे, परंतु आमची एक आट आहे जी आमच्या गावातून नदी वाहती ती दुधाने वाहिली पाहिजे म्हणे। त्या टाकीसाठी तुम्ही दुधाची व्यवस्था सगळी करा आणि त्याच नंतर आपलं लग्न होईल, अशा पद्धतीचे आट टाकले जाते। आणि इतकं दूध उपलब्ध करायचं किंवा दुधाने नदी भरायची म्हटलं तर शक्य नाही, म्हणून त्यांना सगळ्यांना वाटतं की लग्न मोडलेलं आहे, ते परतीच्या प्रवासाच्या हिशोबाने निघतात, परंतु कोणाला तरी आठवण येते का ते आजोबा आपले त्यांना त्या पिंपामध्ये घालून ठेवलेले त्यांना काढा म्हणे। त्यांना काढलं जातं, त्या आजोबाला सांगितलं जातं की चला आता आपल्याला परत जायचंय म्हणे। का तर म्हणे लग्न मोडलं म्हणे। का मोडलं तर नाही म्हणे असं असं त्यांनी डिमांड केलेली आहे, ही नदी भरून दूध वाहिलं पाहिजे, तर ते दूध आणणं शक्य नाही किंवा नदी भरून दूध त्यांना देणं शक्य नाही, तर ते म्हणे एवढीशी क्षुल्लक गोष्ट आहे का ते आजोबा म्हणे ठीक आहे त्यांना निरोप पाठव म्हणे। काय त्यांना सांगा दुधाची व्यवस्था झालेली आहे, पहिली तुम्ही नदी रिकामी करून द्या म्हणे। अशा पद्धतीने त्या आजोबाच्या अनुभवावर त्यानंतर तो निरोप तिकडे गेल्यानंतर तिथं त्या लोकांना कळल्यानंतर ते म्हणतात निश्चितपणाने या वराडामध्ये कोणीतरी म्हातारा माणूस असला पाहिजे म्हणे, त्याशिवाय हे शक्य नाही। अशा पद्धतीने आज जी सिनियर पिढी आपली त्यांना पुढच्या पिढीला मार्गदर्शनाची गरज आहे। निश्चितपणाने हा जो काही संघाचा ऑफिस या ठिकाणी होणार आहे तर निश्चितपणाने पुढच्या पिढीला मार्गदर्शन त्या ठिकाणी होणार आहे। मी या ठिकाणी रामकृष्ण झाडे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थानं ते आज ज्येष्ठ नागरिक झाले आहेत, परंतु याची तयारी ते वर्षभरापासून करत होते आणि त्या पद्धतीने त्यांनी तेव्हाच तो संघ स्थापन केला आणि आज ते त्या ठिकाणी या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं। मी या ठिकाणी त्यांना खरं म्हणजे आपल्या गावामध्ये ज्येष्ठ नागरिक संस्था स्थापन करून आपल्याला 1-3-25 एक वर्ष होईल आणि 1 वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदरच आपल्या संस्थेला चांगल्या लोकांचा प्रतिसाद मिळाला। आपल्या पंचक्रोशीतील प्रत्येक गावातून 2-4 आणि सभासद होऊन मामा आमच्याकडं 192 सभासद झाले, म्हणजे 1 वर्ष पूर्ण झालेले नाही आमचे। आणि विशेष बाब म्हणजे आमच्या गावचे आदर्श सरपंच बाजीराव जाधव यांनी आम्हाला जागा पण दिली कार्यालयासाठी आणि आज त्या कार्यालयाच्या भूमिपूजनानिमित्ताने माझा आज वाढदिवस पण होता। हे दोन्ही निमित्त एकत्र साधले गेले आणि मी आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत केलंच,
परंतु जे माझ्या प्रेम करणारे माझे मित्र असतील, माझ्या संस्थेचे संचालक असतील, ज्यांनी आज हे पूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि सर्व ज्येष्ठ नागरिक संस्थेचे सभासद, तसेच आज इतका वेळेत वेळ काढून माझ्यासाठी मला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आपल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री भगरे सर, तसेच माझे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे श्री कोडाई मामा आव्हाड, अगदी थोडं दुःख पण होतंय मला मामा की त्यांचा मोठा मुलगा किरण एक्सपायर झाला आणि ते दुःखातून सावरले नाही अजून. ते पूर्ण दुःखात असताना सुद्धा केवळ माझ्या प्रेमापुढे आज बाहेर पडले ते आज पुढे अजून बाहेर गेलेलंच नाही पुढं. मामा तुमचे पण आभार मानतो. तसेच आमच्या नाशिक डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष, आमचे नेते निवृत्ती महाराज आलेले असतील, आमच्या नाशिकचे अध्यक्ष मुला दादा कोडे असतील, आमचे जे जिल्हा फेडरेशन आहे आपलं ज्येष्ठ नागरिकांचं, त्या फेडरेशनचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष ओळखर नाना असतील, त्यानंतर आमच्या गावचे सरपंच बाजीराव शेठ जाधव असतील, तसेच माजी सरपंच गोरख जाधव असतील, तानाजी भाऊ गायदानी असतील, नंतर संतोष शरद गायके असतील, रतन शेठ चावला शेठ असतील, प्रकाश भाऊ वाजे. आज राजे भाऊंना अचानक मुंबईला मीटिंग लागल्यामुळं त्यांनी भाऊंना पाठवलं आणि आज त्यांच्या हस्ते आपण भूमिपूजन सोहळा केला आणि उपस्थित सर्व मान्यवर. थोडस वेळ कमी असेल कारण वेळ जास्त होतोय, मला जास्त लांबवायचं नाही, म्हणून मी सर्वांचे आभार मानतो. आणि माझ्या आयुष्यामध्ये माझ्या पाठीमागे कबीरपणे उभे राहून ते राजकारणात असो व्यवसायात असो किंवा माझं जीवन जगताना ज्या खडतर जीवनातून मी प्रवास केला त्या पूर्ण प्रवासामध्ये मला ज्यांची साथ मिळाली त्या माझ्या पत्नी, मी त्यांचा पण आभारी आहे. कारण आजपर्यंत त्याची गुणगान झाले नाही, पण आज सांगावं लागेल की माझा हा जो प्रवास आहे हा माझ्या प्रवासामध्ये वेळ काढता नसतो कोणाला, तरी पण पूर्ण सांभाळून घेऊन मामा 2 मुली आहे, दोन्ही मुलीचे लग्न झाले, मुलगा नाही मला आणि एकदम माझ्या मुली पण वेल सेटल, एक मुलगी आलेली इथं आता एक दमनमध्ये, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. आणि त्यातून फक्त मला एक अपेक्षा आहे की आता माझं पुढचं आयुष्य हे जीवन जगताना एक सामाजिक काम करायची. राजकारण तर करतोच आपण, राजकारणापेक्षा ही सामाजिक काम मला जास्त इंटरेस्ट वाटतो आता, कारण मी 1 वर्ष अनुभव घेतला. अगदी लोक इतक्या आनंदाने आमच्याकडे म्हणजे दर महिन्यात ज्यांचे वाढदिवस असतात संस्थेच्या सभासदांचे, आम्ही प्रत्येकाचे वाढदिवस साजरे करतो आणि ते साजरे करताना ज्या या वयामध्ये आपण तसं बोलू नये पण कुटुंबातून थोडं वंचित झालेला असतो रिटायर झाल्यानंतर, तरी पण एकत्र आल्यानंतर तो जो आनंद आहे तो प्रत्येकाच्या चेहऱ्याचा आनंद पाहून मला खूप समाधान वाटायला लागलं. म्हणून आज जे आमच्या अध्यक्ष असतील, कैलाजी भांगे असतील, आशिष जाधव असतील, तसे बाकी सर्व संचालक यांनी अगदीपासून ठरवलं की आपण आपले वाढदिवस झाले, आता आपल्याला उद्घाटनाच्या निमित्त एक मोठा वाढदिवस करायचा, म्हणून मला हा मोठा वाढदिवस होऊन राहिलाय आणि मी तसा वाढदिवस जास्त करत नाही कधी, पण हा केलाय. चला माझे पण योग आहे आणि हे माझे कुठेतरी ऋण सगळ्यांचे ऋण आहे माझ्यावरती, म्हणून आपण सर्व उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आणि भविष्यात सुद्धा मला आपण असेच पाठीमागे राहाल आणि आशीर्वाद द्याल हीच अपेक्षा करतो आणि थांबतो. घरातल्या आणि सिद्धीची त्यामुळे इथे येण्यात मला अत्यंत आनंद झालेला. तांबे एसकेच्या घरातल्या होत्या त्या एसके सरांच्या दुर्गाताई तांबे, आमचे मित्र आरगी साहेब, कुंडाजी मामा आव्हाड, आणि ज्यांच्यामुळे आज इथे नगरयोग आला त्यांचा वाढदिवस आहे की झाडे साहेब, सौ झाडे, इतर ज्यांचा सत्कार झाला ते सर्वजण स्टेजवर उपस्थित आले, सर्व मान्यवर आणि बंधू भगिनी. मला आनंद आहे की खासदार राजाभाऊ वाजे यांनी इथं आपल्या ज्येष्ठ नागरिक संघटनेसाठी काही निधी मंजूर केलाय.
त्या मंजुरात केल्या निधीच्या निमित्ताने माझ्या हातून इथं भूमिपूजन झालं. राजेबाबांना मुंबईला जावं लागेल त्यामुळे मला तिथे येण्याचा योग आला. लवकरच ही इमारत पूर्ण होईल आणि इथं ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी माझ्या अगोदरचे वक्ते अशोकराव होळकर यांनी सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त त्यांच्या समस्या सोडवल्या जातील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. इथं मला बोलवलं, माझा सत्कारही केला. यांच्या अभिष्ट चिंतनानिमित्त त्यांना शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित मान्यवरांचे, ग्रामस्थांचे, आदर्श हरिनाम सप्ताह कमिटीचे अध्यक्ष व सदस्य, आदर्श शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व सदस्य, विद्यार्थी, शिक्षक वृंद व सर्वच आदर्श बंधू भगिनींचे मी माजी प्राचार्य पद्मरेखा धोंडेराम जाधव उर्फ पगार मॅडम, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे संस्थापक सन्माननीय रामकृष्ण झाडे, अध्यक्ष सन्माननीय श्री कैलास भांगरे, सल्लागार सन्माननीय श्री अशोकराव जाधव, सचिव श्री शिवाजी जाधव, खजिनदार श्री नितीन जाधव, सदस्य श्री सावळीराम वाजे, सदस्य सन्माननीय श्री राजाराम टिळे, सन्माननीय श्री निवृत्ती तुंगार, सन्माननीय श्री पंडित पवार, सन्माननीय श्री रवींद्र जाधव, सन्माननीय श्री बैरू जाधव व सर्व सन्माननीय सभासद यांच्या वतीने हार्दिक स्वागत असते. तसेच सन्माननीय खासदार भास्कर बगरे सर, तसेच विविध क्षेत्रातील सन्माननीय मान्यवर, माननीय आमदार सरोजताई आईरे, माननीय आमदार सत्यजित दादा तांबे, माजी आमदार श्री बबनरावजी घोलप, माजी समाज कल्याण मंत्री, माजी खासदार देवीदास शेठ पिंगळे, सभापती नाशिक कृषी उत्पन्न बाजार, माननीय श्री गजानन शेलार, शहर अध्यक्ष नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष, माननीय श्री जगदीशजी गोडसे, जनरल सेक्रेटरी IASP मजदूर संघ, माननीय श्री निवृत्ती महाराज आरिंगळे, अध्यक्ष नाशिक रोड देवळाली व्यापार बँक, माननीय श्री संपत नाना सकाळे, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद नाशिक, माननीय श्री बाजीराव जाधव, सरपंच ग्रामपंचायत शिंदे गावातील विविध पक्षांचे, संस्थांचे पदाधिकारी व मित्र परिवार, हितचिंतक, ग्रामस्थ, सर्व बंधू भगिनी या सर्वांच्या उपस्थितीत हा दिमागदार सोहळा आयोजित